Hello friends, today we are going to discuss some important aspects of design of questionnaire. This is lecture 3 in theory of sampling, second year BSc, paper number 2, statistics paper 2, affiliated to University of Mumbai students. So let's start some uh, basic knowledge of designing or framing a questionnaire. सो क्वेश्चनेअर म्हणजेच प्रश्नावली एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या भागाचा आपल्याला जर संशोधनात्मकरित्या अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपण त्या विभागातील असणारे इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच व्यक्ती जे आहेत ह्युमन बीइंग्स त्यांची आपण प्राथमिक रूपात माहिती घेतो आणि ती माहिती घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारावे लागतात. ते प्रश्न विचारत असताना आपण ज्या काही भागाची किंवा ज्या काही गोष्टीची माहिती घ्यायची आहे किंवा ज्याचा सखोल अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाशी रिलेटेड आपण त्यांना प्रश्न विचारत असतो. म्हणजेच आपण जर एखाद्या पर्यावरणाविषयी किंवा पर्यावरणातील घटकांच्या विषयी माहिती घेत असू तर तेथील व्यक्तींना किंवा तेथील परिसरातील पर्यावरणाची माहिती जी आहे ती काही प्रश्नावली रूपात घ्यायची आहे आणि ती प्रश्नावली तयार करण्याची पद्धत म्हणजेच डिझायनिंग किंवा फ्रेमिंग ऑफ क्वेश्चनेअर. क्वेश्चनेअर इज द मीडिया ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द इन्व्हेस्टिगेटर अँड द रिस्पोंडंट. म्हणजे जो आपल्याला क्वेश्चनेअर ही एक दोन घटकांमधील मी म्हणेन ते घटक म्हणजे एक म्हणजे इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो संशोधक आहे तो किंवा रिसर्चर आणि जो आपल्याला ज्या भागातील माहिती पाहिजे आहे तेथील जे काही व्यक्ती असतील किंवा घटक असतील त्यांच्यामधील एक दुवा किंवा संवाद साधण्याचे जे काही टूल आहे ते टूल म्हणजेच क्वेश्चनेअर. सो द सक्सेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑर रिसर्च डिपेंड्स ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ द क्वेश्चनेअर. आणि क्वेश्चनेअर तयार करणे किंवा प्रश्नावली तयार करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे कारण यावर आपल्या इन्व्हेस्टिगेशनचं किंवा अभ्यासाचे जे काही सक्सेस आहे यश आहे ते डिपेंडेंट असणार. सो हेन्स एक्सटेन्सिव्ह अँड क्रिटिकल ऑर इंटेन्सिव्ह केअर कौशन आर इसेन्शियल फॉर डिझायनिंग अ क्वेश्चनेअर. आणि ही प्रश्नावली तयार करण्यासाठी आपल्याला विस्तृत सखोल किंवा खूप अतिमहत्व देऊन आपण एक थोडीशी अति काळजी म्हणण्याचा किंवा सावधगिरी जी आहे ती सावधगिरीने आपण ती प्रश्नावली तयार करायची आहे. कारण ते प्रश्न जे आहेत ते प्रश्न तयार करत असताना आपल्याला तितकेच बेसिक डोमेन नॉलेज म्हणा किंवा स्किल जे आहे ते आपली कार्यक्षमता पूर्णपणे वापरून किंवा आपले जे काही सखोल ज्ञान आहे आणि आपला जो काही अनुभव आहे तो अनुभव वापरून क्वेश्चनेअर तयार करायचे. कारण त्याचे जर वेगळा क्वेश्चन किंवा इतर कोणतेही इरिटेटिंग किंवा अनवॉन्टेड क्वेश्चन जे आहेत ते अनवॉन्टेड क्वेश्चन्स टाळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो ही प्रश्नावली तयार करण्यासाठी कोणताही नियम आजपर्यंत अस्तित्वात नाही आहे पण काही घटक आहेत त्या घटकानुसार आपण ती प्रश्नावली तयार करायची आहे. सो देर इज नो एनी हार्ड अँड फास्ट रूल टू फॉलो बट सम जनरल पॉइंट्स टू बी नोटेड. आता एक उत्तम प्रश्नावली तयार करण्यासाठी किंवा उत्तम प्रश्नावली कुणाला म्हणायचे किंवा कशी असावी ते आपण पाहणार आहोत. ते पाहण्यापूर्वी ती उत्तम प्रश्नावली जी आहे ती खूप मोठी नसावी. समोरचा जो माहिती देणारा व्यक्ती असेल त्याला
समजणारे प्रश्न असावे, त्याच्याशी रिलेटेड त्याच्या भाषेमध्ये किंवा त्याला समजेल इतक्या सिंपल लँग्वेजमध्ये आपल्याला ती प्रश्नावली तयार करायची. तयार प्रश्नावलीमधील सर्व प्रश्न हे अतिशय असे कॉम्प्लेक्स किंवा डिफिकल्ट नसावेत आणि त्यामध्ये पर्सनल किंवा सेन्सिबल लँग्वेज जी आहे किंवा पर्सनल माहिती आपण टाळायची. ही तयार करत असताना प्रिकॉशन्स म्हणून काही पॉईंट्स आपल्याला लक्षात घेतले पाहिजे आणि प्रश्नावली तयार करत असताना जे प्रिकॉशन्स आहेत ती प्रिकॉशन्स मी सांगणार. पहिला आहे त्यामधील द क्वेश्चनेअर शुड बी ब्रीफ अँड क्वेश्चन शुड बी रिलेव्हंट. आता जी काही प्रश्नावली तयार करणार आहोत त्यातून आपल्या स्टडीचा पूर्णपणे अभ्यास झाला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्टडीशी रिलेटेड, अभ्यासाशी रिलेटेड, आपल्या संशोधनाशी रिलेटेड ते प्रश्न असले पाहिजे. सेकंड आहे द क्वेश्चन शुड बी सिम्पल टू अंडरस्टँड. समोरील व्यक्तीला किंवा कोणीही जरी ती प्रश्नावली रीड करण्याचा प्रयत्न केला, वाचायचा प्रयत्न केला, तर ती पटकन त्यांना ते प्रश्न समजले पाहिजेत. द क्वेश्चन शुड बी अरेंज्ड लॉजिकली. म्हणजेच जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स हा लॉजिकली आपण डिफाईन केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखाद्या प्रश्नावलीमध्ये कस्टमर सॅटिस्फिकेशनच्या प्रश्नावलीमध्ये जर पहिला प्रश्न जर आपला असा असेल की त्या व्यक्ती तो पर्टिक्युलर प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर सॅटिस्फाय आहे की नाही हे पहिल्यांदा विचारल्यानंतर लगेच पटकन दुसरा प्रश्न हा त्या कस्टमर सॅटिस्फिकेशनशी रिलेटेड, म्हणजे किती सॅटिस्फाय असेल किंवा त्याचं जे स्केल आहे ते सॅटिस्फिकेशन लेवल किती असेल त्याच्याशी रिलेटेड आपण विचारला पाहिजे. नाही की डायरेक्टली आपण त्यांना वेगळाच प्रश्न की सॅटिस्फिकेशनशी रिलेटेड तो नसेल असा प्रश्न आपण विचारू शकत नाही, किंवा रादर ते थोड्या वेळानं किंवा ती सॅटिस्फिकेशनचे पूर्ण प्रश्न झाल्यानंतर आपण तो विचारू शकतो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो तो नेक्स्ट क्वेश्चन जे प्रश्नावली लॉजिकली कशी अरेंज करायची वगैरे ते आपण नंतरच्या याच्यात स्लाइडमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट आहे द प्रॉपर वर्ड्स शुड बी यूज्ड इन द क्वेश्चनेअर. प्रॉपर, सिम्पल टू अंडरस्टँड असे सिंपल आणि इझी वर्ड जे आहेत ते वर्ड आपल्याला त्या क्वेश्चनेअरमध्ये प्रश्नावलीमध्ये वापरायचे आहेत. या अगोदर मी सांगितलेलं आहे की सेन्सिटिव्ह आणि पर्सनल क्वेश्चन्स शुड बी अवॉइडेड. वैयक्तिक किंवा एखाद्या समाजाला, घटकाला किंवा व्यक्तीचे मन दुखावेल किंवा त्यांना त्रास होईल असे क्वेश्चन्स आपण काय करायचे, अवॉइड करायचे. नेसेसरी इन्स्ट्रक्शन शुड बी गिवन टू रिस्पॉन्डंट. क्वेश्चनेअरमध्ये ज्या काही सूचना आहेत त्या सूचना त्या प्रश्नावलीमध्ये नमूद केलेल्या असाव्यात. कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स ॲज लाईक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स ऑर एनी इरिटेटिंग क्वेश्चन्स शुड नॉट बी आस्क्ड. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स म्हणजे तुमचं एक्झॅक्ट वय काय आहे ते दिवसामध्ये सांगा, वेळेत सांगा, असे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असणारे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स आपण टाळले पाहिजे. टेक द मॅक्झिमम नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑर इझी टू आन्सर क्वेश्चन्स इन द क्वेश्चनेअर. म्हणजेच आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण त्यामध्ये किंवा लिनियर स्केल क्वेश्चन्स आपण घेतले पाहिजेत. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आपण घेतले पाहिजेत. लॉंग आन्सर क्वेश्चन्स एक प्रश्नावलीमधून टाळावे, कारण ते लॉंग आन्सर क्वेश्चन्स देताना समोरील जे रिस्पॉन्डंट आहे, माहिती देणारी व्यक्ती आहे, ती इरिटेट होऊ शकते. नंतरचे जे आहे ते क्वेश्चनेअर शुड बी लुक नॉलेजेबल अँड अट्रॅक्टिव्ह. ही क्वेश्चनेअर जी प्रश्नावली आहे ती आपल्याला माहिती देणारी असावी, ती
जी प्रॉपर अरेंजमेंट फॉर्मॅटिंग जे आहे तिचं ते फॉर्मॅटिंगसुद्धा छान केलेलं असावं. या सर्वांमध्ये हे झाल्यानंतर क्वेश्चनर तयार झाल्यानंतर ती क्वेश्चनर एक पायलट सर्वे घेऊन किंवा प्री टेस्टिंग करून किंवा त्याची ॲक्युरेसी जी आहे ती जज केली पाहिजे. सो लास्टचा जो पॉईंट आहे, द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी मस्ट बी क्लिअर टू इन्फॉर्मर्स. म्हणजेच आपण जी प्रश्नावली तयार केलेली आहे ती का तयार केलेली आहे, कोणत्या अभ्यासासाठी तयार केलेली आहे आणि त्याच्यातून आउटपुट साधारणतः काय येऊ शकते, हे सगळे जे आहे इन्फॉर्मन्स आणि रिस्पॉन्स आणि जो काही जे कोण व्यक्ती ते त्या स्टडीशी रिलेटेड असतील त्या सर्वांना ते क्लिअर झाले पाहिजे. हे काही प्रिकॉशन्स आहेत. यानंतर 6 स्टेप्स टू गुड क्वेश्चनेअर डिझाईन. तर क्वेश्चनेअर डिझाईन करत असताना आपण ती कशी केली पाहिजे ते पहिला बघायचं. तर डिझाईन करत असताना पहिला जो की पॉईंट आहे तो म्हणजे आयडेंटिफाय युअर रिसर्च एम्स अँड गोल्स ऑफ युअर क्वेश्चनेअर. म्हणजेच काय, तर आपण प्रश्नावली कोणत्या अभ्यासासाठी करणार आहोत, त्याच्याशी रिलेटेड आपली ध्येय काय आहेत, आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आपले एम्स काय आहेत आणि त्याचे आउटपुट काय आहेत, हे सर्वसाधारणपणे आउटपुट काय असू शकतात हे सर्वसाधारणपणे आपल्याला त्याची प्राथमिक कल्पना जी आहे ती आपल्याला माहीत असावी. सो व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन डू यू वॉन्ट टू गॅदर विथ युअर क्वेश्चनेअर, व्हॉट इज युअर मेन ऑब्जेक्टिव्ह. सो आयडियली देअर आर already existing questionnaires with published results on the validity and statistical evaluation of the tested question that you can use or borrow couple of ideas from. याच्या अगोदर देखील खूप सारे क्वेश्चनेअर तयार केलेले आहेत वेगवेगळा अभ्यास करण्यासाठी आणि त्या क्वेश्चनेअरचा आधार घेऊन आपण नवीन आपली जी क्वेश्चनेअर आहे ती डेव्हलप करू शकतो. While this is the quite common in academic research, it might be rather hard to reuse existing questionnaire for commercial application. In this case, you might have to scan papers and internal reports for key metrics of interest and create questionnaire that specifically address the aspects. म्हणजेच की ज्या पूर्वी तयार केलेल्या क्वेश्चनेअर ज्या आहेत त्या प्रत्येक वेळी आपल्याला तीच एखादी उपयोगी पडेल असं काही नाही किंवा ती रियूज होईल असं काही नाही. आपण त्यामध्ये आपले जे काही आपल्या स्टडीशी रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते मॉडिफाय करून किंवा ॲड करून किंवा जे काही थोडे क्वेश्चन्स रिमूव्ह करून इरिलेव्हंट क्वेश्चन्स रिमूव्ह करून आपण एक वेल डिफाईन्ड क्वेश्चनरी किंवा तयार करू शकतो आपल्या स्टडीशी रिलेटेड. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो डिफाईन युअर टार्गेट रिस्पॉन्डर. म्हणजे आपण कुठे माहिती घेणार आहे ते आपण ठरवले पाहिजे. कारण ईच अँड इंडिव्हिज्युअल इन्युमरेशन किंवा कम्प्लीट इन्युमरेशन आपल्याला करता येणं कदाचित शक्य नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेन्सस सर्वे प्रत्येक ठिकाणी शक्य नसेल. त्यावेळी आपल्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम तयार केली पाहिजे आणि ती सॅम्पलिंग फ्रेम तयार करून आपण कोणत्या ठिकाणी आपले जे काही रिस्पॉन्स कलेक्ट करणार आहोत, क्वेश्चनर देऊन माहिती घेणार आहोत ते आपल्याला ठरवायचं. क्लिअरली यू can't test everyone. That means you can't do census at each and every situation. So it's rather plausible that there have to be certain restrictions with respect to the target audience of your question. म्हणजे जी सॅम्पलिंग फ्रेम तयार करणार आहोत आपण त्या सॅम्पलिंग फ्रेमला आपण काय बनणार आहोत, टार्गेट ऑडियन्स किंवा टार्गेट रिस्पॉन्डर. The selection of groups is a key factor for maximizing the outcome of your study. आणि त्याच पद्धतीने एक सिलेक्शन ऑफ ग्रुप्स किंवा त्यालाच आपण सिलेक्शन ऑफ सॅम्पल म्हणतो, हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे या क्वेश्चन डिझायनिंग क्वेश्चनेअरमध्ये. सो टू पुट इट अनदर वे, you can run multiple questionnaire seasons over a longer period of time with a single group, or you can present your questionnaire once or two or more groups. This is the design चे दोन प्रकार आहेत, एक longitudinal design, cross sectional design. Longitudinal design म्हणजेच काय, you can run multiple questionnaire sessions over a long period of time with single group. एकच ग्रुप कन्सिडर करून लॉंग पिरियड ऑफ टाइम कन्सिडर करून
मल्टिपल क्वेश्चनर आपण क्वेश्चनर सेशन रन करू शकतो, किंवा यू कॅन प्रेझेंट युअर क्वेश्चनर वन्स टू 2 or more ग्रुप्स. आणि एकाच वेळी आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त ग्रुपना ज्यावेळी आपण आपली क्वेश्चनर देतो आणि माहिती कलेक्ट करतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस सेक्शनल रिव्ह्यू. सो while the former allows you to analyze how the questionnaire results of the group change over time, the latter delivers insights into difference amongst groups. So third जो पॉइंट आहे तो डेव्हलप क्वेश्चन्स. तर क्वेश्चन डेव्हलप करत असताना रिलेव्हंट क्वेश्चन, याच अगोदर मी सांगितलेलं आहे की रिलेव्हंट क्वेश्चन जे आहेत ते तयार करायचे आहेत. सो स्मार्ट क्वेश्चन्स आर द कॉर्नरस्टोन्स ऑफ एव्हरी क्वेश्चनर. स्मार्ट क्वेश्चन्स या शब्दाचा अर्थच असा आहे की आपल्याला आपल्या स्टडीशी रिलेटेड, इझी टू अंडरस्टँड, सिम्पल टू अंडरस्टँड, अगेन सिम्पल लँग्वेज आणि स्टडीशी रिलेटेड क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला त्यामध्ये पुट करायचे आहेत. टू मेक देम वर्क दे हॅव टू बी फ्रेज्ड इन अ वे दॅट प्रिव्हेंट एनी मिसअंडरस्टँडिंग ऑर ॲम्बिग्युटीज. म्हणजेच कोणत्याही प्रकारची संदिग्धता किंवा चुकीचे असे समजूत असलेले क्वेश्चन्स आपण त्यामधून वगळायचे आहेत. सो क्वाईट फ्रँकली it's a lost cause trying to analyze data from questionnaire where people have mixed things up, selected incorrect answer, or haven't been able to read or understand the questions at all. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्ती किंवा रिस्पोंडंट जे आहेत ते रिस्पोंडंटना तो क्वेश्चनच समजला नाही किंवा वाचता आला नाही किंवा एखाद्या शब्दाचा अर्थच कळाला नसेल तर त्यावेळी आपल्याला चुकीची उत्तरे मिळू शकतात. It makes a significant difference whether you want to hand a questionnaire to children, adults, or maybe even elderly response. म्हणजे आपण वेगवेगळे भाग केले पाहिजेत की चिल्ड्रनची प्रश्नावली जी आहे त्याचा जो लेवल जी आहे ती वेगळी असावी, अडल्टची वेगळी असावी, एल्डरली रिस्पॉन्डंटची वेगळी. अशा वेगवेगळ्या लेवलमध्ये आपण वेगवेगळ्या क्वेश्चनर्स तयार केल्या पाहिजेत. सो ॲडिशनली रिमेंबर टू अवॉइड टेक्निकल लँग्वेज. आणि काही तांत्रिक भाषा जी असते आपली त्यामध्ये ती टेक्निकल लँग्वेज जी आहे ती टेक्निकल लँग्वेज आपण अवॉइड केली पाहिजे जेणेकरून सर्वांना ते आपले क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स समजतील. सो नेक्स्ट, चूज युअर क्वेश्चन टाईप. तर क्वेश्चन टाईप जे आहेत याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की ते क्वेश्चन टाईप हे शॉर्ट आन्सर टाईप असावेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप असावेत, सब्जेक्टिव्ह टाईप नसावेत, त्यानंतर जे काही लिनियर स्केल असावे किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असावे. सो यामध्ये सब्जेक्टिव्ह किंवा लॉंग आन्सर टाईप किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असणारे क्वेश्चन्स जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत आपल्याला. सो देर इज वाईड व्हरायटी इन हाऊ टू फ्रेज क्वेश्चन. इन एक्सप्लोरेटिव्ह क्वेश्चनरीज यू विल फाइंड मेनली ओपन क्वेश्चन्स where the respondent can fill any answer. This makes sense whenever you try to gain an understanding of the topic associated with your research question. By contrast, quantitative questionnaires primarily include closed questions which have been predefined by the researcher either in form of multiple choice answer or rating scales such as Likert scale. म्हणजेच साधारणतः क्वेश्चनचे टाईप जे आहेत ते ओपन क्वेश्चन्स आणि क्लोज क्वेश्चन असे 2 प्रकारचे पडतात. ओपन क्वेश्चन्स म्हणजे काय की रिस्पोंडंटने आपल्याला माहिती द्यायची आहे त्यांच्याशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल एज असेल तर एज हा ओपन क्वेश्चन असू शकतो. ओपन क्वेश्चन म्हणजे त्याचं जे एज जे आत्ता असेल ते तो एज तो देऊ शकतो. किंवा क्लोज्ड क्वेश्चन असेल. क्लोज्ड क्वेश्चन म्हणजेच काय किंवा क्लोज्ड क्वेश्चन म्हणजेच काय की आपल्याला रिस्पोंडंटला 4 ऑप्शन द्यायचे आहेत किंवा आन्सर सुद्धा द्यायचा आहे की त्यातून तो चूज करेल असे. फॉर एक्झाम्पल द वेबिनार वॉज युजफुल. तर वेबिनार वॉज युजफुल मध्ये आपण परत काही लिकर्ट स्केलनुसार स्ट्रॉंगली ॲग्री, कॅनॉट डिसाईड, डिसॲग्री, स्ट्रॉंगली डिसॲग्री हे असे जे काही ऑप्शन्स आहेत ते आपण ऑप्शन्स देऊ शकतो. याला क्लोज क्वेश्चन म्हणतात. आणि ओपन क्वेश्चन म्हणजेच काय, यामध्ये
व्हॉट डिड यू लाईक द अबाउट द वेबिनार. मग व्हॉट डिड यू लाईक अबाउट वेबिनार असं म्हणलं तर तो आन्सर ते एका सेंटेन्समध्ये देईल, एका वर्डमध्ये देईल, ॲग्रीड म्हणेल किंवा आणि कुठलं तरी मोस्ट लाईकली म्हणेल. असं वेगवेगळ्या पद्धतीचे आन्सर जे आहेत ते तो रिस्पोंडंट ठरवून आपल्याला टाईप करेल. So as this usually the case, both type of questions have benefit and drawbacks that are worth considering in order to come up with solid questionnaire design that does the trick for you. आणि हे ओपन क्वेश्चन जर असेल किंवा क्लोज क्वेश्चन असतील तर ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉबॅक्स पण त्याला आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओपन क्वेश्चन्स हे मोठे लेंदी पण असू शकतात त्याचे आन्सर्स, किंवा क्लोज क्वेश्चन मध्ये आपण एखादी माहिती आपल्याला काय होऊ शकते मिळणारही नाही, म्हणजे मिसिंग ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे हा सुद्धा ड्रॉबॅक मिळून जाईल. सो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो डिझायनिंग क्वेश्चन सिक्वेन्स अँड ओव्हरऑल लेआउट. म्हणजेच या अगोदर सुद्धा आपण बोललेलो आहोत की यावर की लॉजिकल सिक्वेन्स जो आहे तो लॉजिकल सिक्वेन्स आपल्याला क्वेश्चनेअरचा ठरवावा लागेल. आफ्टर ऑप्टिमायझिंग इच क्वेश्चन सेपरेटली इट इज टाइम टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल फ्लो अँड लेआउट ऑफ द क्वेश्चनेअर as the transitions from the questions to the next are follow-up questions placed by correctly, or skip rules implemented if needed, so that respondent can skip the question that do not apply to the them. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की एक लॉजिकल सिक्वेन्स आला पाहिजे. जर एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचा आन्सर जर यस असेल तर ते यस का, व्हाय यस असं जर असेल तर ते व्हाय यस किंवा स्किपिंग जे आहे क्वेश्चनमध्ये ते स्किपिंग सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे त्यामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्टचा पॉईंट आहे की क्वेश्चनेअर जे आहे ती क्वेश्चनेअर आपल्याला काय करायचे आहे, जज करायचे आहे आणि ते ॲक्युरेट आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे. आणि त्याच्यातून रिस्पॉन्स मिळणारे जे आहे त्या रिस्पॉन्स थ्रू आपल्याला काय मग पाहिजे की आपला जो स्टडी जो आहे तो सॅटिस्फाय होतो का, सक्सेसफुल होतो का ते चेक करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पायलट सर्वे जो आहे किंवा प्री टेस्ट म्हणतो ती आपल्याला काय करायची आहे, रन करायची. दिस स्टेज इज क्रुशियल फॉर इव्हॅल्युएशन अँड ऑप्टिमायझेशन पर्पज. सो एनी क्वेश्चनर शुड बी हँडेड टू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ युअर टार्गेट ऑडियन्स बिफोर यू पुश इट टू द मासेस. म्हणजे जर खूप साऱ्या लोकांना पाठवण्या अगोदर आपण थोड्या जे एक थोडासा ग्रुप किंवा एक छोटा ग्रुप जो आहे त्या ग्रुपला आपण देऊन आपले जे काही एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह साध्य होतात का ते चेक केलं पाहिजे याद्वारे. सो दिस होल अबाउट द डिझायनिंग ऑफ क्वेश्चनेअर्स. आता मी एक कस्टमर सॅटिस्फिकेशन सर्वेसाठी लागणारी क्वेश्चनेअर तयार केलेली आहे. ती तयार केलेली क्वेश्चनेअर आपण बघूया. सो ती तयार करत असताना कस्टमर सॅटिस्फिकेशनमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आलं पाहिजे किंवा डोमेन नॉलेज जे आहे, बेसिक नॉलेज जे आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कस्टमरचं सॅटिस्फिकेशन, एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर ती वस्तू आणि वापरल्यानंतर कस्टमर किती सॅटिस्फाय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सो ते ठरवण्यासाठी आपल्याला कोणकोणते क्वेश्चन्स पाहावे लागतील ते बघूया. सो सर्वे ऑन कस्टमर सॅटिस्फिकेशन. आता इथे पहिला आहे जे नेम ऑफ द कस्टमर जे आहे, नेम ऑफ द कस्टमर आणि ते ऑप्शनल सब्जेक्ट आहे. नेम त्या वैयक्तिक कस्टमरने द्यावं किंवा न द्यावं ते त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण नेम द्याच किंवा त्या व्यक्तीचं नाव द्याच असं सांगू शकत नाही. ओके, सो नेम ऑफ द कस्टमर. त्याचं एज मात्र आपल्याला घ्यायचं आहे. सो एज जेणेकरून एज डिपेंडंट सॅटिस्फिकेशनचा काही इम्पॅक्ट होतो का ते आपल्याला चेक करावं लागेल. त्याचसोबत एम्प्लॉयमेंट स्टेटस जी आहे ती सुद्धा घ्यायची आहे, एम्प्लॉईड आहे का अनएम्प्लॉईड आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की एम्प्लॉईड पर्सन्सचा जो व्ह्यू आहे आणि अनएम्प्लॉईड पर्सनचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला चेक करता येईल, जेणेकरून आपलं जे प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट एम्प्लॉईड पर्सन वापरत असताना त्यांची सॅटिस्फिकेशन लेवल आणि अनएम्प्लॉईड पर्सन वापरत असताना त्यांची सॅटिस्फिकेशन लेवल ते आपल्याला ठरवायचं. सो नेक्स्ट आहे द इन्कम ग्रुप जो आहे कन्सिडर केलेला आहे. इन्कम ग्रुपमध्ये सुद्धा आपण विचार करू शकतो की 0 to 1 लाख इन्कम असणाऱ्यांची सॅटिस्फिकेशन लेवल, 1 to 2 लाख
इन्कम असणाऱ्यांची सॅटिस्फिकेशन लेवल, 2 to 5 लाख इन्कम असणाऱ्यांची सॅटिस्फिकेशन लेवल अशी. त्यानंतर तुम्हाला हाऊ लाईकली आर यू टू रिकमेंड युअर प्रोडक्ट. आता मी इथे स्मार्ट टी व्ही म्हणलोय, सो ते कोणताही प्रोडक्ट असेल टू अ फ्रेंड ऑर कलीग. तुमच्या मित्राला किंवा सहकार्याला तुम्ही हा स्मार्ट टी व्ही घेण्यासाठी हे कराल का, किंवा काय म्हणतो आपण त्याला, त्यांना तुम्ही ॲग्री कराल का की ते वैयक्तिक जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी लिकर्ड स्केल जे आहे ते लिकर्ड स्केल मी डिफाईन केलेलं आहे. एक म्हणजे आपलं नॉट लाईकली ॲट ऑल, वायू म्हणजे स्ट्रॉंग लाईकली. तर यामधील कोणतेही एक चूज आपण करू शकतो व्हॅल्यू. सो हाऊ वुड यू रेट द सपोर्ट फॅसिलिटी अँड ओव्हरऑल एक्सपिरियन्स आफ्टर बाईंग स्मार्ट टी व्ही. म्हणजे स्मार्ट टी व्ही विकत घेतल्यानंतर सपोर्ट फॅसिलिटीज आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स आपल्याला इथं सांगायचा आहे की कसा असेल. सो व्हेरी बॅडला 1, व्हेरी गुडला 5 years. हाऊ इझिली डीड द कंपनी मेक इट फॉर यू सॉल्व युअर इश्यूज. त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज जर निर्माण झालेले असतील तर ते इश्यूज कंपनी किती वेळात किंवा कधी सॉल्व करते त्याच्यासाठी लिकर्ड स्केल तयार केलेला आहे. 3 म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 यामधील कोणताही ऑप्शन आपण निवडू शकतो. की अशा प्रकारची क्वेश्चनियर जे आहे, क्वेश्चनियर डिफाईन जी केलेली आहे ती डिफाईन कशासाठी केलेली आहे तर कस्टमर सॅटिस्फिकेशन जे आहे ते कस्टमर सॅटिस्फिकेशनसाठी केलेले आहे. आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय असणार आहे आपलं की टू फाइंड कस्टमर सॅटिस्फिकेशन लेवल बाय कस्टमर सॅटिस्फिकेशन लेवल. आणि ते जे आहे कस्टमर सॅटिस्फिकेशन लेवल ही एम्प्लॉयमेंट स्टेटस वाईज, इन्कम ग्रुप वाईज हे आपण किंवा एज ग्रुप वाईज देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, मी अजून एक क्वेश्चन वाईज हे आपण किंवा एज ग्रुप वाईज देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, मी अजून एक क्वेश्चन घेतलेले आहेत की ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स किंवा इश्यूज सॉल्व करण्याची जी हे आहे, इश्यू सॉल्व करण्याची कंपनीची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर हे करण्यासाठी काय, ती प्रोसिजर चांगली आहे किंवा नाही हे टेस्ट करण्यासाठी आपल्याला हा एक क्वेश्चन मी घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही अजून एक क्वेश्चन वाढवू शकता की एनी अदर कमेंट्स म्हणून शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन त्यामध्ये वाढवू शकता आणि ते सबमिट करू शकता. सो दीज आर ऑल अबाउट द क्वेश्चनरी अँड रिलेटेड